हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? आम्ही पण मस्त आणि मजेतच आहोत. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता ना निघालो होतो एका स्कूलमध्ये. तर आंटीची फ्रेंड आहे, त्यांनी नवीन स्कूल चालू करून 2 वर्ष झालेली आहे आणि त्यांचं फर्स्ट ॲन्युअल फंक्शन आहे. तर तिथं आंटी, रिया आणि मी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. तर आम्ही आता तिथं चाललो होतो. तर त्यांनी सुरुवातीला स्कूल चालू केलं तेव्हा त्यांच्याकडे 4 ते 5च विद्यार्थी होते. तर आता त्यांच्याकडे 70-80 विद्यार्थी झालेले आहे. एका स्कूलमध्ये होत्या आंटी आणि आंटीची फ्रेंड, पण त्या काही कारणामुळे त्यांना काढून दिलं होतं. तर त्यांनी जिद्दीने स्वतःचं स्कूल उभं केलं. तर वेदा स्कूल म्हणून खूप छान असं स्कूल आहे, तिथं आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. खूप छान वाटलं. तिथं छोट्या छोट्या मुलांचा प्रोग्राम पण होता, अबॅकस पण होतं. खूप छान आणि मस्त मस्त होतं. मराठमोळी गाणी होती, खूप भारी वाटलं. प्रांजलला पण खूप मस्ती करत होती तिथं, खूप भारी वाटलं. आणि त्यानंतर आम्ही प्रोग्राम वगैरे बघून घरी निघालो होतो. टाईम झाला होता पण मला यायला, जवळपास 8:30 वाजले होते आणि मग घरी येता येता 9 वाजले होते. तर मग आम्ही काय केलं माहिती का, येताना ना हॉटेलमधून भाजी आणल्या होत्या. 2 भाज्या घेतल्या होत्या, रियानी पनीरची भाजी आणि अजून एक मिक्स भाजी घेतली होती. कारण की उशीर झाला होता आणि अंकलला ना गोळ्या घ्यायच्या असतात. मग उशिरा जेवण वगैरे नाही चालत त्यांना. 9 वाजता 9, 9:15ला ते जेवण करतात, मग गोळ्या घेतात. तर मग स्वयंपाकाला टाईम नव्हता, त्यामुळे मग ती म्हटली चल मी भाजी घेते, आपण मस्त भात आणि चपात्या बनवू घरी गेल्यानंतर. मग मी पटकन पीठ मळलं, तिने लगेच भात लावला आणि मग दोघींनी मिळून चपात्या बनवल्या. अंकलला आणि आंटीला जेवायला दिलं आणि सोबत आम्ही ना रील्स पण बनवत होतो स्वयंपाक करता करता. टाईम पण भेटत नव्हता रील्स बनवायला. म्हटलं चल आपण बनवून बघूया. मग 1-2च शूट केल्या, त्याच्यात पण चांगलं येत नव्हतं. मध्येच काहीतरी कॉमेडी व्हायची, मध्येच काहीतरी चालू व्हायचं. मग आम्ही 1-2 रील शूट केल्या, छान अशा गप्पा मारून घेतल्या. आणि ती ना अबॅकसचं तिथं बघून आली होती ना, तसेच हात करत होते एकदम, नाही का ते मुलं जे असतात ना ते असे बोटावरती मोजतात ना, तसं ती करून दाखवत होती. पण छान होतं अबॅकस, मला पण आवडलं. मला पण असं वाटतं की प्रांजलला पण आहे ना काहीतरी क्लासेस लावायला पाहिजे, कारण की ती 1:30 वाजता घरी येते ना, त्याच्यानंतर खूप वेळा टी व्ही बघत बसते. मग म्हटलं आपण पण बघूया, काहीतरी क्लासेस वगैरे चालू करूया. खूप मज्जा आणि मस्ती केली आम्ही त्या दिवशी, खूप भारी वाटलं. आणि रिया आली ना, आमच्या घराचं म्हणजे वातावरण छान होतं एकदम, नाही का, हसी मजाक चालू असते. नाहीतर इथं जास्त कोणी आहे पण नाही गप्पा गोष्टी करायला. आणि आता ती मुंबईला गेल्यामुळे काय लवकर येत नाही आता लग्न झाल्यामुळं. तर चला स्वयंपाक वगैरे करून आम्ही जेवण करून घेतलं. पुढचा तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग असेल. हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेत का? आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत. सुंदर दिवसाची सुंदर अशी कामाला सुरुवात झालेली आहे. घरातली सगळे कामं वगैरे आवरून झालेली आहे आणि मुंबईवरून रिया पण आलेली आहे. तर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे. तर म्हटलं चला थोडंसं फिरून येऊ. तर त्यासाठीच आता निघालेलो आहे. आणि असं थोडं बाहेर पण जायचं होतं आणि उशिरा उठल्यामुळे आज प्रांजलच्या पप्पांना टिफिन नव्हता दिला. आणि म्हटलं चला आज त्यांना टिफिन पण द्यायला जाऊ, मार्केटला जाऊ. प्रांजलला आज शनिवारची सुट्टी असते. तर चला जाऊया. रियाला पण सुट्टी, म्हणजे रियानी पण सुट्टी घेतलेली आहे. तिला सुट्टी नसते, पण इकडं आल्यावरती थोडं बरं वाटतं. मग आज तिने पण सुट्टी घेतलेली आहे. म्हटलं चला जाऊन थोडंसं फिरून येऊ. तर ती आलेली आता खाली. तर आम्ही जातो आहे. कुठं जातो, कसं फिरतो हे तुम्हाला बघायला भेटेल. आणि तुम्हाला रियासोबत पण गप्पा मारायला सांगते. रियासोबत पण गप्पा मारूया मस्त. तर लाईट वगैरे सगळं बंद केलं. आणि आता प्रांजल टिफिन घे. पुढच्या घरात ठेवलं बघ. तर चला, ताला घेतलं का? तर चला आता जाऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी काजलच नाही लावलं ग. रिया आलेली आहे हॅलो पुण्याला. बाबूने बघ कसं हेअरस्टाईल करायला सांगितलं. सो नाईस. आणि केस पण स्वतःच्या हाताने धुतले. आता आम्ही चाललोय मार्केटला. पहिले कुठं जायचं? पहिले पर्सनल काम आहे ना, तिथं जाऊया. चला आता उन्हाने चालत जायचं का? स्टोर नाही घेतलं तू? नाही, इथंच तर जायचंय. बाबूला पण नाही घेतलं काही कॅब. काय नाही होत, इथंच तर जायचंय ग. हां बघा, आम्ही आता निघालोय, उन्हाचं निघालोय एकदम. आता 1:30 वाजलंय ना. अगं सिलेंडर आलेलं मधीच. तर चला आता आम्ही जातो. आम्ही आज कुठं फिरतो, कसं फिरतो हे तुम्हाला सगळं शेअर करू. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा. तुला कसं माहिती? अरे आंटीने सांगितलं तिथं बाहेर लावणार आहे ते.
आता आम्ही मार्केटवरून जाऊन आलो, मस्त उसाचं रस पिऊन आलो आणि भांडी पण घेऊन आलो. काय आणलं आहे गं बघा, ही भांड्यासाठी टोकरी आणली, याच्यात छान छान असे ग्लास आणलेत, मशीनची डिझाईन असलेले मस्त. उसाचं रस पिलं पण एकदम पोट भरले. आता काय करायचं त्याचं? फोटो काढणे. इथं हा फ्लावर्स. कसले फ्लावर्स हे सोसायटीचे आपले, कुठं गेलेत ते वरती? पिंक पिंक फ्लावर आहेत. इथं नको काढायला फोटो, चांगलं दिसणार का बाई? अंकल बघायला लागलेत आपल्याकडं. फोटो व्हिडिओ काढायला असं पब्लिकमध्ये गेले ना तर लोकांना वाटतं की हे काय करताय, काय बडबड बडबड करताय नेमकं. बाबू आपण तर आपले ते तिकडं प्लेस ठरलेलं आहे ना व्हिडिओ फोटोचं. आजकाल तू येत नाही लवकर लवकर, मग आपण फोटोज व्हिडिओज काढत नाही. किती कमी झालेत व्हिडिओज काढायचं. मग काढायचंय की नाही काढायचंय? काढायचं ना, इथं आहे ना, इथं काढूया आपण. प्रांजल बघा कसं घेते डोक्यावरती टोपली, आणि तिला भांडे ठेवण्यासाठी टोपली आणली आम्ही ती, आणि तिकडं होती प्लास्टिकची होती. आंटीला इथून बोलवायचं का? झोपले असणार आंटी, जाणारच नाही आंटीला आवाज नाही जाणार. आवाज जातो का ग? इकडं वरती आता आंटी आंटी झोपली असेल. नाहीये, दार वगैरे काही उघडं नाहीये. 3 वाजले ना, आंटी गेले असेल बेडरूम मध्ये. आता बेडरूम ते तिथे इथं आलेली माहिती का बेला, एकदम उडी मारून. हां, आणि अशी बघते, अशी डोकून बघते खाली, आणि तिचे फक्त डोळे चमकत होते. ती बोलते कुठे कुठे, आम्ही व्हिडिओ बघाई, तिचा जीवापेक्षा आमचं व्हिडिओ मग आमच्या डोक्यात पण नाही काढायचं तिचं. चला आता मस्त व्हिडिओ काढू आपण, हा ना. आंटी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. हे बघा डांटाडा तुमच्यासाठी. क्या प्लास्टिक का वापर दे रहे तुम लोग? स्टैंडर्ड चेंज कर देना ना खुद का. स्टैंडर्ड अच्छा है. क्या अच्छा है ग्रीन वाला प्लास्टिक दाव दे बिच कॉकरोच. हे बघा आंटी, तुम्हाला ग्लास पण आणले आम्ही, छान छान. एक ब्लॉगिंग कर दिए. हाँ तो करें ना. हे मस्त छान. आता हे काय करायचं माहिती का, छान. कोणी आलं तरच काढायचं याला. आने जाने वाले हां. के लिए. नाहीतर आपले गबाळगत आपण राहतो ना. कोणी नवीन फिर नवीन पाहुणे आले तर. नवीन पाहुणे आले तो. हमारे रियाच्या क्या सासरवाडीचे. खाने गए? तेरे सासरे हम तो. रियाच्या तो अरे सासरवाडीचे. ग्लास नहीं तुम्हारे को 2-3 ग्लास बस ओदे बिच ही सारने लगा. अरे किथे कोई आंदा है. बघा बट हे फिर भी कुछ भी नहीं सीखे किने बेकार ए बेला, तो नहीं, मैं नहीं, किसी लाना पाऊंगा. चल 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 चल. बेलने में भी काट दी है फोटो. बेलाला असं वाटतंय काहीतरी नवीन आणलंय नाही, कसं वास घेते बघ तरी. बेला अच्छा बस तेरा पाया में क्या पड़ा. हाँ. मिला तनु. खाना में. अरे तनु अच्छा. दुपारी आम्ही घरी गेलो होतो, आराम वगैरे केला, चहा पाणी घेऊन परत आम्ही मार्केटला आलो. इथं बघा गणपती बाप्पांचं मंदिर आहे. हाय गाइस. परत आम्ही हम लोग मार्केट. फिर से आ रहे हैं मार्केट क्योंकि हम लोगों को लगानी है मेहंदी क्योंकि उद्या कल आहे है महाशिवरात्री. ये. चला बाबू चल. तर चला, इथं मग दर्शन वगैरे केलंय. आता मस्त पाणीपुरी वगैरे खाऊया. हे बघा इथं पाणीपुरी आहे. बाबू चल, त्या साईडने चालती का? इथं उभं राहते. असलं जेवण पाहिजे बाहेरचं, हा ना. नाश्ता, पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी. पाणीपुरी वगैरे खाल्ली आम्ही. आता आम्ही चाललोय मेहंदी काढायला. छान अशी महादेवाची पिंड वगैरे असं आम्हाला हातावरती मेहंदी काढायची आहे.
तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. अजून काय काय करणार आहे आम्ही ते पण दाखवतो. आज सकाळीच भाजी बनवून ठेवली होती, त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाकात जास्त टेन्शन नाही आहे. फक्त चपाती वगैरे बनवायची 10 वाजता, त्यामुळे तोपर्यंत वाळून पण जाणार. तर आता आम्ही मेहंदी काढतो मस्त. महादेव का जो रहता है ना पिंड वगैरह, हाँ वो चाहिए. दिखाओ क्या, दिखाना. कल महाशिवरात्रि है ना, अलग रहेगा. नॉर्मल है, ज़्यादा नहीं है वो. दाखव. आम्हाला इथं मेहंदी काढायची होती, पण एका जणाचे 500 रुपये बोलले. मग आम्ही काय मेहंदी काढली नाही. आता आम्ही घरी जाऊन मेहंदी काढणार आहे ना. कसं होतं ते मेहंदी, तेवढं पैशाचं बोललेलं. तो बोलत होता 1200 दोघांचं फक्त आगे पिछे, म्हणजे मागून पुढून, फक्त पूर्ण हात पण नाही. मग आम्ही कॅन्सल केलं आणि आम्ही आता कोण घेतले, आता आम्ही घरीच काढणार आहे. आणि इथे यांचं चालू होतं, दोघींचं मंचुरियन खायचं होतं त्यांना. तर त्या दोघींनी प्रांजलला पण आवडतं मंचुरियन. मग आता आम्ही मंचुरियन खाऊन वगैरे मग आम्ही घरी जाणार आहे. आणि मग आम्ही मेहंदी वगैरे काढणार आहे संध्याकाळी. आमच्याच हाताने काढू, मग काय त्याला शिव काढायचं असतं फक्त. आणि मग ते आपल्याला पण जमू शकतं, म्हणून म्हटलं चला मेहंदीचे कोण घेऊ आणि घरीच काढूया. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि पाणी पण यायचं टाईम झालं आहे. तर आता याचं चालू आहे मंचुरियन खायचं. तर बघा कसं आवडतं यांना दोघींना बाहेरच्या वस्तू. नुसतं बाहेरचं खाता, घाण घाण खायचं नसतं. आणि घरी जाऊन जेवण नाही करायचं, हा ना. माझ्यापर्यंत तुला पण काय पाहिजे, कशाला तुला नाही खायचं का. बघा आता यांना इथं पाणी पण प्यायचं आहे नारळाचं. आता आम्ही आलं इथं नारळ पाणी पिण्यासाठी. आधी वचर खाऊन घ्यायचं काय पण, आणि मग हेल्दीकडे जायचं, हा ना. हे मोराचं पिसं घ्यायचं का, काय करते घेऊन. चांगलं असतं बेडरूममध्ये ठेवायला. नाही बस बस. किती गर्दी बघा मार्केटला, कसली गर्दी आहे, जाम गर्दी आहे. अरे काय एवढं आवडती का. अरे हळू का, घरी घेऊन जाऊ आपण. बाबू घरी घेऊन जाऊ आपण, हां. त्यात पण आहे का, पतली पतली वाटते, छान. थोडी अजून जाड पाहिजे का, मग खायला पण छान लागेल ना. चांगलं लागतंय ना. खूप भारी. कोवळं कोवळं आमच्या घरी पण आहे आता नारळ पण त्याच्यात घराजवळ. चांगलं लागतंय, खा ना बाबूला बघ. स्टोरेज अजून गप्पा फुल करून घेतो बस. बाबू बघ ना, बाबू बघ ना, आईस्क्रीम खाण्यासाठी कशी करते. असं फुल कर त्याला. बाबू आत्ताच जेवण झाले ना. इथूनच आहे बघा, आताच आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहे. एवढी धडपड चालली आईस्क्रीम खाण्यासाठी सगळ्यांची. बस. अरे अरे बापरे बापरे, 50. बाबूला बघ ना. बरोबर आहे. हे एक्सपायरी डेट चेक केली काय. ए हा रे. दादाला बोलवा. दादा बाबू बघ. अरे बाबू, बाबूराव असं नको करू. हे धर, चल खा. फिनिश फिनिश, डू फास्ट. अरे बाबा टाइम होत चाललंय, 9 मिनिटं राहिले. काय नाही चालतंय खायला. चला. असं संपला आमचा आजचा दिवस, हा ना. हा. आईस्क्रीम खाऊन कसं गेलं ते माहितीच नाही पडलं बाई. धडपड धडपड. घेऊन लवकर रे, तर बाबा लवकर घेऊन आलाय वगैरे.
कंजूस. सांडली हा थँक्यू. हॅपी व्हॅलेंटाईन. बाबू धर ना. अरे तुला बोलायला नाही येत का? माझ्याकडे स्पून नाहीये. चला बाय बाय. बावटे. बाय बाय. बाय.